आमंत्रित करतोय. त्यानंतर उत्कृष्ट डिफेंडर प्लीज वेलकम. बदलापूर लीग आपण पाहिली, त्यामध्ये रुपेश बनकर. रुपेशला सुद्धा मी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. मी या ठिकाणी विनंती करतोय अतिश जगताप याला सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करावा. आदरणीय शाखा प्रमुख नारायणजी पवार साहेब यांना मी विनंती करतोय की आपण त्याचा यथोचित सन्मान करावा. अतिश जगताप याचा उत्कृष्ट खेळाडू बदलापूर लीग मध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं असा हा अतिश जगताप याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. म्हणजे सगळ्यांचे लाडके शाखा प्रमुख नारायण पवार साहेबांना मी विनंती करतोय. एक जुने जाणते शिवसैनिक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांना विनंती करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. यानंतर पुढील सत्कार आदरणीय आणि खास या ठिकाणी उत्कृष्ट डिफेंडर रुपेश बनकर याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतोय आमच्या गावचे सरपंच आदरणीय सुखदेवजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतोय की आपण त्याला सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करावा. सन्मानाचं सत्काराचं स्वरूप शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ. एकदा जोरदार टाळ्या प्लीज रसिक प्रेक्षक, कारण हे आपल्यातलेच युवक आहेत आणि आज बदलापूर लीग अंबरनाथ लीग मध्ये खेळत आहेत आणि या ठिकाणी आपलं नाव उज्ज्वल करतायत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद दोन्ही खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर या खेळाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय कबड्डीच्या खेळाला. जय हनुमान क्रीडा मंडळाचे ते खरं तर प्लेयर्स आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे, सन्मान झालेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. अतिश जगताप आणि रुपेश बनकर. त्यानंतर खास महिलांसाठी उद्या एक महिलांचा सामना या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्यामुळे सगळ्या महिलांनी उद्या यायचंय. उद्या तो सामना पाहण्यासाठी तुमच्यासाठी हा छान सुंदर सामन्याचं आयोजन केलेलं आहे. ठीक 6 वाजता या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. ठाणे आणि बदलापूर यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारे सामने जय मल्हार मुलगाव, शिवशंकर जांभळे, श्री समर्थ जांभूळ, जय खंडोबा अंगरवाडा या चारही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. चालू सामने संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा, याची नोंद घ्यायची आहे. जय मल्हार मुलगाव, शिवशंकर जांभळे, श्री समर्थ जांभूळ, जय खंडोबा अंगरवाडा या चारही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा, याची नोंद घ्यायची आहे. कुठे तो भारी गेलतो बदलापूर गावामध्ये तेव्हा तो आला तो रायडर एक आला.
एक नाही तो एक आला एक नाही आला. आणि खास उद्या महिलांसाठी या ठिकाणी महिलांचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे. घेतला होता बरोबर त्याने. ठाणे वर्सेस बदलापूर यांच्या दरम्यान ठीक वेळेत बदल होतोय. 7 वाजता ठीक आपण कार्यक्रम या ठिकाणी हे कबड्डीचे सामने पाहणार आहोत. अतिशय उत्कृष्ट सामने. ओंकार ठाणे वर्सेस श्री गणेश बदलापूर यांच्या दरम्यान आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. ठाण्याचा आणि बदलापूरचा संघ दोन्ही संघ आणि त्या संघांचं या ठिकाणी आपल्याला कबड्डीचे सामने पाहायला मिळणार. खास पहिल्याचे शो मॅच एक देखावाचे सामने. पहिलाच सामना आपण त्यांच्या सामन्यानं उद्या सुरुवात करणार आहोत आणि उद्याचे अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. त्यामुळे उद्या सगळ्यांनी यायचे, कोणी चुकवायचं नाहीये. कारण हा कबड्डीचा खेळ आपला खरं तर हा दिमागदार खेळ आहे, आगळा वेगळा खेळ आहे. मॅच नंबर 2 राईट करतात राईट काय करतो आपल्या संघासाठी तमाम रसिक प्रेक्षकांची हजेरी या ठिकाणी थेट लागलेली आहे. घेतला आणि खास उद्यासाठी फायनल जे मारणार त्यासाठी कंदनजी गुडेकर ऑपरेटर्स आशिष भोसले 3 गडी बाद करणाऱ्या फायनल मध्ये 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे उद्याच्या फायनलच्या सामन्यामध्ये. तर हे बक्षीस फायनलच्या सामन्यात घेऊन जायचंय. जे शेवटी कुंदनजी गुडेकर यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. कुंदनजी गुडेकर प्लीज वेलकम. आणि या ठिकाणी साधारणतः गुणफलक गुणलेखिका याठी पोहोचवलेला आहे. मध्यंतरापर्यंत तो क्रमांक नंबर 1 वर चालू असलेल्या सामन्याचा मध्यंतरचा गुणफलक श्री समर्थ कृपा बदलापूर अरे श्री साई गणेश गोडसे 6 3 गुणाच्या आघाडी गोडसे संघाकडे याची नोंद बुधवार सामने घ्यायची आहे. धन्यवाद सर. आता सरांनी जो पुकार केला तो थेट संघांच्या कानापर्यंत पोहोचलेला असेल. सगळ्या संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. कारण आपल्याला लवकरात लवकर बरेचसे सामने आहेत ते खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या आपण. आणि या ठिकाणी आमचे स्वयंसेवक व्हॉलंटियर्स थेट या मैदानाची काळजी घेताना, मैदानाची आखणी करताना या ठिकाणी आमचे सर्व स्वयंसेवक, त्या स्वयंसेवकांविषयी म्हणावं तेवढं थोडंच आहे. आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं तमाम स्वयंसेवकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे. तुमचं सहकार्य असंच राहू द्या. तुमच्या सहकार्यापोटी हा कार्यक्रम असाच अधिकाधिक द्विगुणित होत राहणार आहे हे निश्चितच आहे. कारण जय हनुमान क्रीडा मंडळ राहटोळी, शिवसेना युवासेना आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2016चं हे आयोजन. आणि रसिक प्रेक्षक या ठिकाणी डोळ्यांचं पारणं फिरेल असं हा दृश्य. तमाम रसिक प्रेक्षक आतापर्यंत माहितीनुसार 1982